काय विषय चाललाय, हां. सरकार काय दबाव टाकते. काय म्हणतात पब्लिक, काय म्हणते तुम्हाला? आता समजा हां. थोडक्यात हं. तुम्हाला थोडीशी मराठी कळती हां. तरी तुम्हाला काय बोलता बी येते, पण हं. समोरचा व्यक्ती काय म्हणतो काय म्हणतो? की मला मराठी येत नाही, हं. तुम्ही हिंदीमधूनच बोला. मग आम्ही काय म्हणायचं? 15 वर्ष झाली आता रिक्षा कधी भेटतं? 15 वर्ष पुण्यामध्ये वास्तव केल्याच्या नंतरच रिक्षा भेटते. हो, तर 15 वर्षानंतर इथं वास्तव करून जर मराठी येत नसेल तरी चिंतेची बाब आहे, तुम्हाला वाटत नाही? हो वाटते ना. यांना लायसन्स वगैरे 5 कसं वर्ष तर लय झाले काय कमी कमी मराठी काय- शिकायला. तुम्हाला काय वाटतं यांना लायसन्स वगैरे कसं काय भेटू शकते आणि याच्यामध्ये कोण जिम्मेदार आहे यांना लायसन्स देण्यामध्ये? आपले सरकारच थोडक्यात RTO किंवा महाराष्ट्र शासन. अरे पण आपलेच माणसं म्हणायचं, ते आपले महाराष्ट्रीयन माणसंच देणार आहे त्याच्यामध्ये सहभाग नाही, त्यांचा. नाही, पण जे कुठली पोझिशन आहे त्या पोझिशनचं जर नाव घेतलं ना तर आपल्याला पुणे महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासन किंवा RTO हे तिघच आहेत ना, यांच्याच हातात आहेत ना लायसन्स देणे घेणे, बरोबर ना, निर्बंध आणणे. आता त्यांना आम्ही प्रश्न विचारला, जे बाहेर राज्यामधून जे लोक आलेले आहेत त्यांना मी प्रश्न विचारला का त्यांचं मत असं आहे का आमचे जर लायसन्स वगैरे जर कॅन्सल केले तर आम्ही ऑटो हे हप्त्यावरती लोनवरती काढलेलं आहे, तर त्याचे लोन कसे भरायचे, त्याचे हप्ते कसे भरायचे असं ते म्हणतात. त्यांना काय सांगू शकणार तुम्ही? त्यांचं बरोबर आहे ना. ज्यावेळी तुम्ही त्यांना लोन करून देताय, लायसन्स देताय, मग त्यांनी घेतल्यानंतर तुम्ही दबाव का आणता? घ्यायच्या अगोदर आणलं पाहिजे ना. आता थोडक्यात तुमचं आधार कार्ड आपण हे केलं तर तुमच्या अख्खं सर्व बायोडाटा बाहेर निघतो. मग तुम्ही कसं काय दिलं सुरुवातीला? आता दिल्यानंतर तुम्ही म्हणता आता तुम्ही कॅन्सल करा, म्हणजे तो व्यक्ती जर एखादा खरंच गरीब असेल तर त्यांनी काय करणार? तो पैसा बँक सोडणार आहे का त्याला? सोडणार आहे का? एक तर ऑटो रिक्षा घेऊन जाणार आणि त्याचं लायसन्स रद्द होणार. खर्चात कोण पडला? गरीबच पडला. मग तो कोणी असो, उत्तर प्रदेशी असो किंवा कुठलाही असो, बिगर राज्यातला असो किंवा महाराष्ट्रीयन असो, त्यांनी काय करायचं? मेला कोण? गरीबच मेला ना, बरोबर ना. तुम्ही या खुर्चीवर बसल्यात, तुम्हाला पगार चालू आहे, तुम्हाला पेन्शन चालू होणार किंवा तुम्हाला SI दुनियादारी, हे गरीबाला काय आहे? काय आहे मला तुम्ही सांगा? काही नाही. कुठंतरी सरकारनं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. केला पाहिजे, अगोदरच केला पाहिजे. तुम्ही आम्ही 3 वेळा मोर्चा घेऊन गेलेलो की परमिट बंद करा, परमिट बंद करा. सरकार कोणाचं ऐकत नाही. सरकार मनमानी करतंय. करणार काय त्याला? आपल्या भारतामध्ये ऑप्शन काय आहे की जर एखादं सरकार काही ऐकत नाहीत तर त्याला आंदोलन केले जाते, बरोबर ना. त्याला न्याय मागायला जातो आपण, बरोबर. पण तिथे त्याला काही दाद मिळतच नाही, फक्त खोटी आश्वासन. काय बरं, आता हे राहिला मुद्दा. आता बोले हे सरकारी कामगारांचे आम्ही परमिट रद्द करू, मग त्यात पोलीस आहेत, PMT ड्रायव्हर आहेत, ST ड्रायव्हर आहेत, सर्वांचे परमिट म्हणजे रद्द आतापर्यंत झाले का नाही? आता मला 40 वर्ष होतात ते रिक्षा ऑटो चालतात. सरकार म्हणते फक्त रिक्षा चालकांचं आणि बाईक टॅक्सीवाल्यांचं. कधीपासून म्हणताय? 1 मे पासून. आणि ह्याच्या अगोदरची पाठीमागची वर्ष गेली कुठं? हाच मुद्दा किती वर्षापासून चालू आहे? तुम्ही विचारा सरकार, हा मुद्दा जो आहे ना कधीपासून चालू आहे? मग काय असं लोकांची परमिट चालू रद्द होत का नाही? रद्द होत का नाही? फक्त होणार आणि करणार. कधी? कुठंतरी गव्हर्नमेंट, सरकार आणि प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासन या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतंय? शक्यतो. हो वाटतंय. भ्रष्टाचार होत आहे म्हणून तर होत शंकाच कमी नाही. नाही. भ्रष्टाचारच आहे. बरं, खरं RTO मध्ये भ्रष्टाचार होतंय का? होतो का? होत कसा नाही म्हणता तुम्ही? अहो यांच्याकडे परमिट येतात कुठून? आता काय म्हणतात बांगलादेशींची बोले आम्हाला 60 बांगलादेशी बोले नागरिक सापडले, त्यांना परमिट. अहो मग तुम्ही करता काय? तुम्ही पोलीस इन्क्वायरी कशाला केली होती? पोलीस भ्रष्टाचार बघायचा आहे ना, फक्त सकाळी मीटर पासिंगच्या वेळेस तिथं जाऊन थांबायचं. सगळा काळा बाजार तिथं कळतो. म्हणजे आमच्या संघटना जागरूक तिथले आहेत. एजंट लोक काय करतात मीटर पासिंगसाठी. जिथं फ्रीमध्ये मीटर पासिंग होते तिथं ते 500-500 रुपये, 1000-1000 रुपये घेतात आणि मग मीटर पासिंग करतात. गाडीनं ट्रॅकला जातात. नियमानं जर गाडी ट्रॅकवर जाऊन मीटर पासिंग करून आली तर 1 रुपया द्यायची गरज नाही. कुणाकडं पैसा हाय जास्ती, कुठं वेळ वाया घालवायचं म्हणतं त्या 500 रुपयाला डायरेक्ट पावती ती साहेब सही शिक्का मारून देतो.
हे भ्रष्टाचार नाही का? ऑटोमॅटिक येणार आहे का सही शिक्का? 500 रुपये दिले की बरोबर सही शिक्का येतं, गाडी न बघता ते कसा काय कसं येतं? भ्रष्टाचारच आहे नाही कोण करतं भ्रष्टाचार? सामान्य माणूस करतंय का अधिकारी लोक करतंय? हे बघा तुम्ही भ्रष्टाचार कोणाचा आहे. बरं शेवटचा प्रश्न दादा तुमच्यासाठी, पुण्याची आणि महाराष्ट्राची भाषा कोणती? मराठी येणं बंधनकारक आहे का, तुम्हाला काय वाटतं? करायलाच पाहिजे, पण कसं आहे ते बाहेरून आलेला माणूस कसं करायची, बाहेरून आलेला माणूस कसं करायची हे सांगा. आहे की नाही? महाराष्ट्र माणूस मराठी बोलणारच पाहिजे. महाराष्ट्र राहायचं म्हणलं तर कुठंतरी मराठी येणं असं रिक्षा चालकांना वाटते आणि याच्यामध्ये सुद्धा सरकारची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची खूप मोठी चूक आणि त्रुटी असल्याचं नागरिकांना असं वाटतं आहे. आणि रिक्षा चालकांच्या मध्ये अशी सुद्धा भावना आहे की आर टी ओ हा डिपार्टमेंट पूर्णपणे भ्रष्ट झालेला आहे. तर कुठंतरी त्याच्यावरती सरकारचं अंकुश राहिलं पाहिजे. सरकार पण महत्त्वाची भूमिका आणि त्या परराज्यामधून आलेल्या लोकांचा सुद्धा विचार केला पाहिजे. का तर त्या लोकांनी इथं येऊन वास्तव केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे व्यवसायासाठी त्यांनी जो बिझनेस काढला आहे त्या बिझनेसवरती त्यांनी लोन काढला. उद्या जर त्यांचा तो बिझनेस किंवा रिक्षा त्यांचा परवाना जर कॅन्सल झाला तर उद्या त्यांनी बँकेचे हप्ते कसे भरायचे आणि त्यांचं लोन कसं भरायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती आपण आणखीन काही पुण्यामध्ये रिक्षाचालक वगैरे आहेत त्यांचंसुद्धा मत घेऊया. तुर्तास आपण इथंच थांबूया. कॅमेरामॅन युनुस शेखसह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, पुणे. बंद करा. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.